अजय हो आम्ही काही तुमचा पाठलाग नाही करत आहे, आम्ही रस्ता चुकलोय. शारदे शारदे शारदे. काय झालं म्हाताऱ्याला? हो काय झालं? असं काय करताय? तू कभी इस शहर से होकर गुजर, तू कभी इस शहर से होकर गुजर, रास्तों के जाल में तो उलझा रहा हूँ मैं. म्हातारा काय बोलतोय रे? हो काय झालं? है बेटा, एक रात को गया था एक बात रोक के. है? बेटा, एक रात को गया था एक बात रोक के, अब तक रुका हूँ वही रात को रोक के. शारदे शारदे. मी तू रस्ता चुकलीस आणि मला काहीतरी सापडलं. शारदे शारदे. कोण शारदा? डोळ्यात काही मोतीबिंदू झालंय का? का मेंदूला भोकं पडलीत? डोसक्यावरच पडलाय बहुतेक म्हातारा. शारदा म्हण. माझं नाव काही शारदा नाही आहे, माझं नाव आहे शिरीन 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 शिरीन. अरे श्रीन, मी तुझ्या मनात शिरीन. शारदे. और म्हाताऱ्याला आवरा नाही तुम्ही चेचटीन कोपच्यात घेऊन चेचटीन म्हाताऱ्या. मला सांग शारदे, 35 वर्ष होतीस कुठे ग तू? आणि आता पण दिसतेस कशी गुलगुलीत गोड. 21 वर्षाची जणू काही. शारदे. अरे अपूर मुर्दा पाडीन आता मी त्याचा, दुसरं काय करणार नाही. शारदे सांग शारदे, कुठला रस्ता चुकलेस तू? मी तुला दाखवतो रस्ता. आता कशाला वाजवला रे? मी बरोबर येतो ना तुझ्या. बोल अजयच त्याला आवर इथनं कल्टी मारूया, नाहीतर बोंबलतय म्हातारा ते. अगं तुला कळत कसं नाही शारदे? इतक्या वर्षांनी भेटलीस, आता तुला एकट्याला कसं सोडू मी? शारदे शारदे अगं शारदे 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 शारदे. अरे फिर कब मुलाकात होगी शारदे? चेड्डी शारदी मुर्दा बसवला तुझा तो. फिर मिलोगे. परमेश्वरा तुझी लीला अगाध आहे. 35 वर्षापूर्वी माझी शारदा सोडून गेली होती, आज ती मला पुन्हा मिळाली. देवा, हा सेकंड चान्स मला दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे. आता या आनंदात शारदा मिळाली आहे. आता नाही. चला ना, अजून किती वेळ वाट बघायची? कीर्ती दोन घे. काय रे? चला आले सगळे. चला निघूया. आई नाही आली अजून. हा अगं आई आशू आणि शिवा बरोबर येईल नंतर. काय? आई शिवा सोबत येणार आहे? सत्य. चला निघूया. पण असं काय केलंय त्या शिवाने? आई तिच्यासोबत यायला तयार झाली. अरे असं काय करतेस? सासू सुना आहेत त्या, असं किती वेळ भांडत राहणार ना? भांडणाचाही कंटाळा येतोच की. मी आई सोबत येते, तुम्ही वा पुढे. कीर्ती नाही या. सीताईने सांगितलंय की तुम्ही पुढे वा, ती नंतर त्यांच्या सोबत येते. आपण पुढे होऊया. हो चल आता. मी विचारते ना आईला. किट्टू डार्लिंग, सीताईचा हा प्लॅन दिसतोय. तिला बहुतेक आशूला शिवा बरोबर एकटं सोडायचं नाहीये. तुला लक्षात येत आहे का शिवा किती डेंजरस आहे ते? ती परत आशूला घेऊन जाईल वस्तीमध्ये. बरोबर बोलतोस तू, असंच काहीतरी असेल. नाहीतर आई कशाला तिच्यासोबत जायला तयार होईल ना? मग ताई साहेब, तू हो पुढे, आम्ही येतो मागून. आपल्याला एकत्र निघायचं. ओके चला. अगं चला चला चल गं. पडशील.
अप्पर थोडक्यात वाचलोय बघ आपण. असं वाटलं होतं ना त्या मेल्या म्हाताऱ्याच्या डोळ्यात बोटं घालून असे डोळेच पडून बाहेर काढावेत. मुर्दा बशिवला मेल्याचा तो कसा बघत होता बघितलंस काय? पण मला त्या माणसावर अजूनच डाऊट येतोय. आपण मला वाटते आपण त्याच्या नादाला लागायला ना ग. या बघ तो जर परत माझ्या वाट्याला गेला का नाही मुर्दाच बशिवला समज त्याचा. पण नक्की काय जुगाड चाललाय ते आपल्याला कळायला हवं ना. अरे वय आणि ते फक्त म्हाताऱ्याकडून कळेल ना. म्हणजे आपण जर चंदरला विचारलं तर तो लपवलेलं थोडीच आपल्याला सांगणार आहे. ते बी खरं आहे रे, पण दिव्याला बी आपण विचारू शकत नाही ना. बरोबर, म्हणून आपण ह्याच माणसाचा वापर करून घेऊ. हा अरे पण त्या म्हाताऱ्यानं बघितली की आपल्याला. मग अगं त्याचाच तर फायदा करून घेऊ ना आपण. हे बघ मला असं वाटतंय की तू त्याला एकट्यात भेटायला जा. काय म्हणजे आपल्याला खरी माहिती कळेल ना. देन धरून काहीतरी मला सांगतोय एकट्यान भेट म्हणून. अजय खरंच सॉरी, पण हे बघ मी बघितलं तो तुझ्यावर सरळ सरळ लाईन मारत होता. हा सरळ. हा म्हणूनच मी बोलले का नाही तुला डोळे हातात काढून द्यायला पाहिजे होते म्हणून. आपल्याला जसं खरं कळेल तसं आपण त्यांना सांगून टाकू ना आपण का आलोय ते. नाही रे अप्पर, हे असलं काहीतरी नाही. अरे यार चालतंय. हा ठरलं तुझं. होय हा आता आपल्याला सगळी माहिती मिळाली समज. हा मिळणार म्हणजे काय मिळवायचीच. बघतीच की आता म्हाताऱ्याला लाईन मारतो काय माझ्यावर. लाईन काय असते ती दाखवती त्याला. शारदा काय शारदा तुला ही बाह्याची दाखवती. शारदा काय असती शिरीन काय असते ती. अरे गेले कुठे सगळे? लाईट्स का नाही लावलेत? गाड्या पण नाहीयेत. अरे च्छा, कुठे गेले? पुढे गेले की काय? बाहेर गेले सगळे. म्हणजे जेवायला बाहेर जाणार होते ना. हो, पण त्या सगळ्यात मी पण आहे ना. नाही तुम्ही नाही, मी नाही, बाकीचे सगळे. आता हे नवीन काय चाललंय शिवा तुझं? म्हणजे मी सगळ्यांना बाहेर जेवायला पाठवलं कारण आज आपली डेट नाईट आहे ना. मला तुझ्या बरोबर काही जेवणात वगैरे इंटरेस्ट नाहीये आणि ह्यांना तर मी बघतेच. नाही ऐका ना, म्हणजे भाऊंना नका काही बोलू. हे बघा ही माझी आयडिया होती. मला तुमच्या बरोबर वेळ घालवायचा आहे. पण मला तुझ्या बरोबर एक क्षणही घालवायचा नाहीये. असं नाही, हे बरोबर नाहीये. तुम्ही मला मुदत दिलीत बरोबर आहे की नाही. मग तुम्ही जर मला वेळ दिला नाही, तुमच्या बरोबर वेळ घालवायला दिला नाही तर मी तुमचं मन कसं जिंकणार? शिवा तुम्ही या ना, तुम्ही या इथे या आता. या इकडे यायचंय. तुम्ही 1 मिनिट इथे थांबा. हा 1 मिनिटात मी आले, पटकन आले. काय मूर्खपणा चाललाय का तुझा? हे काय? अहो हे सगळं तुमच्या पद्धतीने केलंय, तुम्हाला आवडेल म्हणून. भारी केलंय ना? शिवा तुझं सगळं भारी ना मला सहन होत नाही बाई. असं नका ना बोलू. तू कशाला पोरकटपणा करतेस ग? मी सांगितलंय ना तुला मला नाही आवडत. मी आता माझ्या रूम मध्ये जाते. अजिबात मागे यायचं नाही. हा ठीक आहे. मी मागे येणार नाही. पण एकदा तुम्ही हे सगळं बघा ना. मी एवढं सगळं केलंय, म्हणजे माझ्या मेहनतीचं सोडून द्या. तुमची सून म्हणून मी हे करायलाच पाहिजे.
पण हे सगळं केलेलं वाया जाईल ना. फक्त तुम्हाला आवडतं म्हणून एवढं सगळं पकवलं होतं. आळूचं फतफद, चटणी, तांदळाच्या भाकऱ्या, ओल्या काजूची उसळ, पापड, लोणची, हे सगळं तुमच्यासाठी केलं होतं. आणि मला माहिती आहे हे सगळं तुम्हाला खूप आवडतं. तुमच्या गावी हे सगळं करायचंय ना. पण आता तुम्ही नाही खाल्लं तर मी पण नाही खाणार. मग सगळंच वाया जाईल. हा, हे बघा, मला ना ते चौरंग ठेवून तुम्हाला पाटावर बसवून सगळं छान करायचं होतं. पण तुमचे पाय खूप दुखतात आणि तुम्हाला फार वेळ बसता येत नाही म्हणून हे असं केलं. ठीक आहे, जेवते मी. ये बात. हा, एक मिनिट, फार खुश होऊ नकोस. मी जेवते याचा अर्थ असा नाही की मी तुला माफ केलं, मी तुला सून मानलं, मी तुझ्याशी खूप चांगलं वागेन, असं काही नाहीये. मला खरंच माहितीये. माझी फक्त एवढी इच्छा आहे की तुम्ही हे सगळं जेवण मनसोक्तपणे जेवा, बस. एक मिनिट थांबा. तुम्ही काहीच करू नका. हात आणा पुढे. घे. नाही, तुम्ही घ्या आधी. छान झालंय ना जेवण. हे घ्या, घ्या, घ्या. हळू हळू. वर बघा पटकन. सासू बघा तुमची चिडली आहे. हा, हळू 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 हळू. सीताई, जे बोला ना माझ्याशी. आपण दोघी एकट्याच आहोत घरात. आपण नाही बोललं तर बोर मारेल. म्हणजे कंटाळा येईल. तुम्ही बोला ना माझ्याशी. असं शांत बसणार का? तुझ्याशी बोलायला माझ्याकडे काही नाही आहे शिव. असं बोललात तर आपलं बॉन्डिंग कसं होणार सीताई? खरंच चांगलं झालंय ना जेवण? की मला चांगलं वाटावं म्हणून बोलताय? तुला चांगलं वाटावं म्हणून नाही, पण खरंच चांगलं झालंय जेवण. खरं तर हा माझ्या आजीचा मेनू होता. छान करायची सगळं. तूही छान केलेस, आवडलं मला. आजी गेल्यानंतर आज पहिल्यांदाच खाते मी हे सगळे पदार्थ. मला माहितीये तुमच्या गावी हे सगळं करायचे ना. तुम्ही लहानपणी असं रोज खात असाल ना हे आवडीने? नाही, माझे वडील खूप कडक शिस्तीचे होते. सगळं त्यांच्या शिस्तीत चालायचं. त्यामुळे रोज जे पानात पडेल ते फक्त खायचं, नावं ठेवायची नाहीत.
आणि त्यामुळेच जिभेला आवडेल ते खायला मिळणं शक्यच नव्हतं. सीताई, तुम्ही जे जे काही बनवता ना ते सगळंच खूप छान असतं. तुम्हाला सगळंच कसं जमतं एवढं छान? नाही म्हणजे मी मस्का मारायला विचारत नाहीये, मनापासून विचारते. कोणी जन्माला येतानाच शिकून येत नाही. शिकायची आवड असायला लागते आणि ती होती माझ्यामध्ये. शिकत गेले हळूहळू. तुम्ही घर पण खूप छान सांभाळता. आणि तेही कोणी शिकवत नाही. मला आधीपासूनच प्रथा परंपरा माहीत होत्या. ठीक आहे, म्हणजे मलाही कळतील हळूहळू, है ना? शिवा, आज तू ना माझ्या आजीसारखा स्वयंपाक केलास. त्यामुळे माझ्या आजीचा एक गुण तुझ्यात आहे असं म्हणू शकतो. हो ना? हो, पण फार खुश होऊ नकोस. आत्ता फक्त जेवणच केलेस. अजूनही बऱ्याच गोष्टी असतात. विचारा ना, तुम्हाला जे वाटतं ते विचारा. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. बर, विचारते. मला सांग, संक्रांतीला वाण का देतात? गणपतीत गौरीला ओसा का भरतात? हा, ते माहितीये. ते सुपात भरतात ना, ते माहितीये मला. हो, पण का भरतात? नवरात्रीच्या 9 दिवसांचं वैशिष्ट्य काय? हा, हे माहितीये मला. 9 दिवस 9 रंगाच्या साड्या बायका नेसतात. म्हणजे आमच्या वस्तीत बघितलं ना मी. म्हणजे ते सगळ्या ज्या जॉबला जातात ना बायका, त्या ट्रेनमध्ये एकाच रंगाची साडी नेसून जातात. मी एवढं बघितलं ना. हे माहिती आहे ना मला. ही सगळी नवीन फॅड आहेत. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. घटस्थापनेच्या दिवशी घट का बसवतात? ते देवी येते ना. हो, पण का बसवतात घट? नाही माहित ना? हे सगळं जाणून घ्यायची कधी आवड वाटली? आता कळलं किती कठीण असतं प्रथा परंपरा माहीत असणं आणि त्याप्रमाणे वागणं. पण तुम्ही शिकवाल तर मी मनापासून शिकेन हळूहळू. शिवा, माझ्या आजीसारखं जेवण करता आलं म्हणजे सगळं आलं असं नाहीये. मी बऱ्याच गोष्टी करायची. नवरात्रीत उपास तपास करायची, 9 दिवस निर्जळी अनवाणी असायची. सगळ्यांना नाही जमत हे सगळं जपणं. आणि तुझ्याकडून माझी अपेक्षाही नाहीये तशी. माझ्या आजीचे केसही खूप लांब होते. तसे तर तुझे कधीच नसणार आहेत. त्यामुळे देसायांची पारंपरिक चंद्रवेणी ती सुद्धा मी तुझ्या केसात माळणार नाही. त्यामुळे त्या जागेसाठी सुद्धा तू लायक नाहीयेस. शिवा, तू जे सगळे प्रयत्न करतेस ते ठीकच आहेत, पण तुला जे हवंय ना ते होणं शक्य नाहीये ग. त्यामुळे माझा निर्णय मी बदलणार नाहीये. अगं उर्मिला, काय मूर्खपणा चाललाय हा? माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू.